नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत शिरा. तर सर्वात आधी मी इकडे रवा घेतला आहे, अर्धी वाटी घेतला आहे. आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कढई ठेवून घेतली गॅसवर. थोडंसं तूप टाकते. आता रवा टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं व्यवस्थित भाजायचं आहे आपल्याला. कलर बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा, बघू शकतात. भाजला गेला आहे. काढून घेऊ आता आपण. हा बघा, काढून घेतला आहे. हा साईडला ठेवते. आता इकडे भांडं घेतले, यात रवा टाकून घ्यायचा आहे आणि दूध टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता ना असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला. रवा व्यवस्थित भिजू द्यायचा आहे. इकडे कढई ठेवून घेतली आहे. कढई गरम होऊ देऊ. गरम झाली आहे. तूप टाकून घेते. इकडे काजू बदाम मनुके घेतलेत, चारोळी पण आहे. हे सर्व आता तळून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित तळून घेते. हे बघा, तळले गेले, काढून घेतले. त्याच तुपात आपल्याला साखर टाकायची आहे. तुम्ही किती गोड खाता त्या अंदाजाने मी 2 चमचे साखर टाकली आहे. आता ही व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आपल्याला. ही बघा, साखर व्यवस्थित मेल्ट झाली आहे. आता आपण जे रवा भिजत ठेवला होता तो पण टाकून घेऊ. हे बघा, किती छान भिजला गेला आहे आपला रवा पण. आता टाकून घेऊ. टाकून घेतला आहे व्यवस्थित. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी राहू द्यायच्या नाहीत आपल्याला. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता झाकण ठेवून देऊ आपण 1-2 मिनटं. इलायची पण टाकून घेते. झाकून देते. हे बघा, तयार आहे आपला शिरा बनवून. आता वरतून व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदा आणि काजू बदाम तळलेले पण टाकून घेऊ. आता काढून घेते. हा बघा, रव्याचा शिरा बनवून तयार आहे. बघू शकतात किती छान झाला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप छान होतो. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.